इसका मतलब है रोजमर्रा के इस्तेमाल की ज्यादातर चीजें और सस्ती हो जाएगी। जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था, उसमें से 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई है। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होणार आहे। घर खरेदी करणं, टीव्ही, फ्रिज, कार, दुचाकीच्या किमती कमी होणार आहेत। हॉटेलचे दर कमी होतील, प्रवासही तुलनेने स्वस्त होणार आहे। घर बनाना, टीवी, फ्रिज खरीदने की बात हो, स्कूटर, बाइक, ये सब पर अब कम खर्च करना होगा। घूमना फिरना भी सस्ता हो जाएगा। ज्यादातर होटल्स के कमरों पर भी जीएसटी कम कर दिया गया है। जीएसटीच्या कपातीसोबत मोदींनी स्वदेशीचाही नारा दिलाय। गर्व से कहो हम स्वदेशी खरीदते हैं असं मोदी म्हणाले। भारतात तयार होणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करा असं आवाहन मोदींनी देशवासियांना केलंय। हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो, जिसमें हमारे देश के नौजवानों की मेहनत लगी हो। हर दुकान को स्वदेशी से सजाना है। गर्व से कहो ये स्वदेशी है। गर्व से कहो मैं स्वदेशी खरीदता हूं। जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स क्रांतिकारी पाऊल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार, तर हा मोदी मास्टर स्ट्रोक आणि दिवाळी धमाका असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे। या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे। दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जीएसटीच्या बद्दल खूप मोठी घोषणा केली आणि उद्यापासून ती घोषणा प्रत्यक्षात अंमलात येणार आहे आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना मोठा दिलासा मिळेल। खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे। एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण, दिवाळी धमाकाही म्हणू शकतो। महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश आल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। अपयश झाकण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। वन नेशन वन टॅक्स होणं गरजेचं आहे असंही अमोल कोल्हे म्हणाले। इन्फ्लेशन आहे, जे महागाई आहे, याच्यावर नियंत्रण आणण्यामध्ये सरकारला येत असणारं जर अपयश बघितलं तर हे अपयश कुठेतरी झाकण्याचा हा प्रयत्न होतोय। पण यातून नागरिकांना जी काही सवलत मिळणार किंवा नागरिकांना थोडासा जो काही रिलीफ मिळणार आहे, याबद्दल नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे। या नवीन बदलांचं स्वागत केलं पाहिजे, परंतु त्या बरोबरीनं अजून बरंच काही होणं गरजेचं आहे। अजून बरंच काही करणं बाकी आहे। यामध्ये वन नेशन वन टॅक्स होणं हे गरजेचं आहे।